रामकृष्ण हरी माऊली. स्वागत आहे तुमचं आपल्या वारी ब्लॉगच्या 9व्या भागात. काल रात्री म्हैसाळमध्ये झालेल्या अभूतपूर्व स्वागताने आणि दिंडी कार्यक्रमाने आपल्या सर्वांचे मन तृप्त झाले. आज आहे आपल्या मुळगाव वारकरी संस्थेच्या 16व्या पायी वारीचा 9वा दिवस. आज आपण म्हैसाळ नगरीचा निरोप घेऊन दुपारी तासगाव फाटा येथे विसावा घेणार आहोत आणि आजचा आपला रात्रीचा मुक्काम असणार आहे भोसे येथे. चला तर मग आजचा हा भक्तिमय प्रवास सुरू करूया. माऊली, हे दृश्य बघा. आपली मुळगाव वारकरी संस्थेची दिंडी नेहमीप्रमाणे आज 9व्या दिवशीही अत्यंत शिस्तीने पुढे जात आहे. तुम्ही बघू शकता, आमचे स्वयंसेवक ही रस्ता आणि वाहतूक खूप छान सांभाळत आहेत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी. माऊली, हे दृश्य बघा आणि भक्तीचा सोहळा अनुभवा. माऊलींनी रस्त्यावर पाणी ओतून रथाचं स्वागत केलंय आणि फक्त पाणी ओतत नाहीत तर रस्त्याच्या कडेला उभे राहून प्रत्येक वारकऱ्याचे आणि माऊलींच्या पालखीचे अतिशय भक्तिभावाने दर्शन घेत आहेत. कुणाच्या हातात फुलाची ताट आहेत तर कुणाच्या डोळ्यात आनंदाश्रू. वारकऱ्यांच्या रूपात साक्षात विठ्ठल आपल्या दारी आलाय याच भावाने गावकरी इथं दर्शन घेत आहेत. हे प्रेम, हा भाव शब्दात म्हणणं कठीण आहे हा माऊली. म्हैसाळवरून 5-6 किलोमीटर चालून आल्यावर आता आपला सकाळच्या नाश्त्याचा टप्पा आला आहे आणि सगळ्यात आधी हे दृश्य बघा. आपले मुळगाव वारकरी संस्थेचे सगळे वारकरी किती शांतपणे लाईन मध्ये उभे राहून शिस्तीत नाश्ता घेत आहेत. कुठेही गडबड नाही, ढकलाढकली नाही. वारीची हीच शिस्त मनाला खूप भावते. या पहाटेच्या छान गारव्यात विठ्ठल नामाचा गजर करत अशी चमचमीत उसळ आणि चहा मिळणं म्हणजे वारकऱ्यासाठी ऊर्जेचा खजिनाच आहे. उसळ खाऊन झाली की शरीरात पुन्हा ताजी ताकद भरते. माऊली, चालत चालत आपण आता पोहोचलो आहोत तासगाव फाटा येथे. आजच्या आपल्या प्रवासाचा दुसरा विसावा आणि महाप्रसाद इथेच आहे. इथल्या गावच्या लोकांनी सर्व वारकऱ्यासाठी जेवणाची अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे. जेवण करून सगळे वारकरी इथे थोडा वेळ विश्रांती घेतील आणि मग पुढील प्रवासाला सुरुवात होईल. शेकडो किलोमीटर चालल्यानंतर पायाला असे फोड येणे अगदी सामान्य आहे. इथे वारी ठिकठिकाणी वैद्यकीय पथक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहे. पट्टी बांधली की आपली पावले पुन्हा विठू माऊलींच्या ओढीने पुढच्या प्रवासाला तयार होतात.
आजच्या व्लॉगचे विशेष आकर्षण म्हणजे चला हवा येऊ द्या फेम अभिनेते वृषभ आकिवटे यांनी वारीत येऊन वारकऱ्यांची भेट घेतली आणि कोणतेही एट न दाखवता वारकऱ्यासोबत पंक्तीत खाली बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतला. तासगाव फाटेचा विसावा संपवून आपली पावले आता भोसेकडे वळली आहेत. चप्पल घाली नासतना करपाची माझी एक इच्छा आसा. गेल्या वर्सा हांवें ती चप्पल न घालता पूर्ण केली. ह्या वर्सा मातशें म्हाका ते खडबड जाली त्या म्हणून हांवें हे सॉक्स घातले. चप्पल अजून सुद्दां घातले ना आणि गाडयेत अजून हांवें प्रवास केला ना. अशें आमच्या पांडुरंगाची कृपा असतं त्रास आहे ना ना. कोणच्यान फातरचा तोपा ना काय ते त्रास जाता आनी जायना ही गोष्ट सांगपाची. फक्त तूं वारीक वयता कुशेन चलपाचें. तुजी कशी इच्छा आसा तशी चलपाची. हें हांव तुमकां सांगूंक सोदता की वारीक घेता पळय ना तांकांच कळटा बाबा ही वारी म्हणजे कितें पळय ती. कसो हो प्रवास कशें चलता सुख दुख्ख कशें एकामेकाचें वाडटा हें तांकांच कळटा. राम कृष्ण रामकृष्ण. कसे किती पावले तुम्ही वारीक कसे पावले कोणे दिले की सगळे विसरूंक जाता. बरें वाटता ओके भाऊ ह्यांच्या निमतान ते आमकां नाल्यार आमी खंय पावतलो आसलो सारखे अशें. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली ह्या वारीन म्हाका तुमी अशे मनीस मेळ्ळे की तुमी चड करून स्कुलानूच आसतले सारखे. ओके सो तुमचे ह्या वारीन येवपाचें कशें जालें. माझं नाव मोहित दिनेश चितोलकर. हांव 14 वर्साचो आनी म्हाका स्कूल आसलें मात हांव स्कुलान हेडमास्टरा कडेन गेलो ताका लेटर बीन दिलें बरोवन. मागीर तेणें सांगलें की बरें चल म्हणून. मागीर हांव येयलो वारीक. म्हाज्या मनान आसलें वारीक. ओके माझे 5 काका आसा वारीक वयता ते आनी आनीक 2 जाण येयला आतां फ्रेंड कशे. ओके माऊली वारीक येवन तुमकां अशें कितें अशें शिकपा सारकें मेळ्ळें जावं कितें अशें घेवन वचपा सारकें मेळटा. आतां बारीक घरा कडेन जे मेळटा पळय आमकां सुविधा सगळी तसली घरा कडेन मेळना. जे हांगा वारीक मेळना पूण तरी लोक वारीक येवन खूब कितें शिकता एडजस्ट करपाक बीन अशें. तशेंच लोकांनी आपल्या लायफान सुद्दां तशेंच एडजस्ट करून आपणा कडेन जें कितें आसा तेंच घेवन फुडें वचपाचें आनी बरी लायफ जगपाची. म्हटल्यार आसा तितूनच खुश रावपाचें अशें म्हणपाक ओके आनी देवाचें नामस्मरण करपाचें. रामकृष्ण हरी. राम. वारीक तर ते आमचे खूब जाता सारकें. अशेंच घरा कडेनूय जर तर केलें जाल्यार चड बरें जातलें. दिवसभराचा प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. सूर्य मावळतीला चाललाय. हवेत छान गारवा सुटलाय आणि आता आपण म्हैसाळ नगरीच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. म्हैसाळमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हा बघा आपल्या दिंडीचा संध्याकाळचा चहा आणि विसावा. दिवसभर चालल्यानंतर लागलेली ही छोटीशी विश्रांती आणि हा चहा म्हणजे वारकऱ्यासाठी संजीवनीच आहे. चहाचा एक घोट घेतला की पायाला सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो आणि रात्रीच्या मुक्कामासाठी शरीरात पुन्हा नवीन ताकद भरते. संध्याकाळचा चहा आणि विसाव्यानंतर मिळालेल्या याच ऊर्जेच्या बळावर आपली मुळगाव वारकरी संस्थेची दिंडी आता म्हैसाळ नगरीत दाखल झाली आहे.
रामकृष्ण हरी माऊली. रात्रीचे 9 वाजले आहेत आणि म्हैसाळ नगरीत आपल्या दिंडीचा अत्यंत भावुक वातावरणात हरिपाठ संपन्न झाला आहे. दिवसाचा सगळा थकवा या हरिपाठाच्या सुरांनी पळपळून लावलाय. आता वेळ झाली आहे महाप्रसादाची. माऊली सोबत ही गावातली मुलंही अगदी आवडीने महाप्रसाद घेतात. वारी फक्त मोठ्यांची नाही तर या बाल गोपालांची सुद्धा आहे याची प्रचिती इथे येते. माऊली, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्र परिवारासोबत शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. राम कृष्ण हरी.